जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 4 मालिका पूर्ण करा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 ते 10 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, मालिका पूर्ण करा या घटकातील प्रश्न सोडविण्यापूर्वी आपण काही सर्वसाधारण नियम समजून घेऊया। नियम क्रमांक 1, आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेने किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात किंवा सरकतात। नियम क्रमांक 2, पहिली आणि तिसरी प्रश्नाकृती जर सारखी असेल तर दुसरी आणि चौथी प्रश्नाकृतीसुद्धा सारखीच असायला हवी। नियम क्रमांक 3, सरळ रेषेतील 3 किंवा 4 चिन्हे क्रमाने उजवीकडे किंवा डावीकडे सरकतात। आणि नियम क्रमांक 4, चिन्हांची संख्या कमी कमी होत जाते किंवा वाढत जाते। पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्नाकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि चौथी जागा कोरी ठेवली आहे। प्रश्नाकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत। प्रश्नाकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तरांच्या आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा की जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल। त्या आकृतीच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। मालिका पूर्ण करा या घटकातील प्रश्न क्रमांक 1च्या 3 प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृतीच्या आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 3 यांच्या मध्यभागी बेरजेचे चिन्ह आहे, तर आकृती क्रमांक 2 यामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे। तसेच आकृती क्रमांक 4 मध्येही गुणाकाराचे चिन्ह असायला हवे आणि उत्तर आकृत्यांमध्ये बी आणि सी या पर्यायांमध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे। आता प्रश्न आकृत्यामध्ये दिलेल्या चौरसाच्या बाजूला असलेल्या आकृत्यांचा क्रम कसा बदलतो आहे याचे निरीक्षण आपण करूया। या आकृत्यांची जागा पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीत घड्याळाच्या दिशेने बदलत आहे। हाच क्रम लक्षात घेता पुढील क्रमाची आकृती येते पर्याय क्रमांक सी, म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 2च्या 3 प्रश्नाकृत्या आणि 4 उत्तराकृत्या आपल्याला दिसत आहेत। या प्रश्नाकृत्यांचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की 1 क्रमांकाच्या आकृतीस घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात वळवले असता 2 क्रमांकाची आकृती मिळते आणि 2 क्रमांकाच्या आकृतीस घड्याळाच्या उलट्या दिशेत 90 अंशात वळवले असता 3 क्रमांकाची आकृती मिळते। हाच क्रम लक्षात घेता 3 क्रमांकाच्या आकृतीस घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात वळवले असता पर्याय क्रमांक बी ची आकृती आपणास मिळते। प्रश्नाकृतीच्या चौथ्या स्थानी पर्याय क्रमांक बी ची आकृती बसते, म्हणून आपण पर्याय क्रमांक बी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 3च्या प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृत्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण यामधील काळा चौरस, पांढरा चौरस, काळा त्रिकोण आणि पांढरा त्रिकोण या घड्याळीच्या उलट्या दिशेने प्रवास करत आहेत आणि पुढे पुढे सरकत आहेत, तर इतर उरलेल्या आकृत्या या घड्याळाच्या दिशेने प्रवास करत पुढे पुढे सरकत आहेत। हा क्रम लक्षात घेता प्रश्नाकृतीच्या रिकाम्या चौकटीत एक वर्तुळ काढून त्याचे 8 भाग करा आणि मागील सांगितलेल्या क्रमाप्रमाणे त्यामध्ये आकृत्याचे रेखाटन करा। तेव्हा आपल्या असे लक्षात येईल की पर्याय क्रमांक सी या आकृतीशी ती आकृती जुळते आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलेल्या 3 प्रश्नाकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो आपण निरीक्षणाने ठरवूया। चौरस क्रमांक 1 मधील वरील आकृती ही चौरस क्रमांक 2 मध्ये खालील बाजूस आहे आणि त्याच्या पुढील टोकास एक त्रिकोण वाढला आहे। तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा ही आकृती वरच्या बाजूस गेलेली आहे आणि दिशासुद्धा बदलली असून त्यामध्ये 2 त्रिकोण वाढले आहेत। चौथ्या आकृतीमध्ये काय असेल तर ही आकृती पुन्हा खालील बाजूस असेल, त्याची दिशा बदललेली असेल आणि त्यामध्ये 3 त्रिकोण असतील। अशी आकृती पर्याय क्रमांक डी मध्ये आपणास दिसत आहे, पण प्रश्नाकृतीत दिलेल्या दुसऱ्या आकृतीचा अभ्यास करून आपण योग्य तो पर्याय ठरवूया। आता
प्रश्न आकृतीतील पहिल्या चौरसातील खालील आकृतीचे निरीक्षण केले असता दुसऱ्या चौरसामध्ये ही आकृती वरील बाजूस गेली आहे आणि दुसऱ्या टोकास एक रेषा वाढलेली आहे. तिसऱ्या चौरसामध्ये ही आकृती खालील बाजूस आली असून त्यापुढे 2 रेषा वाढलेल्या आहेत. चौथ्या चौरसामध्ये ही आकृती वरच्या बाजूस असेल आणि 3 रेषा वाढलेल्या दिसतील. अशी आकृती पर्याय क्रमांक डी मध्येच आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 5च्या 3 प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. पहिल्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये त्रिकोणासारखी एक आकृती असून वरील बाजूस एक छोटीशी रेषा आणि त्याला जुडलेले एक छोटेसे वर्तुळ आहे आणि मध्यभागी एक वर्तुळ आहे. तर 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये ही वरील रेषा उजव्या बाजूस आली असून मध्यभागी 2 वर्तुळ आहेत. तर तिसऱ्या आकृतीमध्ये ही रेषा डावीकडे गेली असून मध्यभागी 3 वर्तुळ वाढले आहेत. आता चौथ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय असणार आहे, तर ही रेषा वरच्या बाजूस असेल आणि मध्यभागी 4 वर्तुळ असतील. आणि उत्तर आकृत्यांमध्ये अशी आकृती आहे पर्याय क्रमांक सी, म्हणून आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 6ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. या प्रश्नाकृतीमध्ये पहिली आकृती आहे त्रिकोण, दुसरी चौकोन, तिसरी पंचकोन. म्हणजे या आकृत्यांमध्ये क्रमाक्रमाने आकृत्यांची एक एक बाजू वाढत आहे. हा गुणधर्म लक्षात घेता चौथ्या क्रमांकाच्या चौरसामध्ये षटकोनाची आकृती असायला हवी, पण प्रत्येक आकृत्यांमध्ये अर्धा भाग हा रेखांकित केलेला आहे. पहिल्या आकृतीमध्ये तो डावीकडील भाग रेखांकित आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये उजवीकडील आहे, पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये डावीकडील आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये तो उजवीकडील असायला हवा आणि अशी आकृती आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून आपण पर्याय क्रमांक बी चे वर्तुळ काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 7च्या 3 प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. तर चौथी जागा रिकामी असून त्या जागेवर योग्य तो पर्याय उत्तर आकृत्यांमधून आपल्याला शोधायचा आहे. सर्वप्रथम आपण दिलेल्या 3 आकृत्यांचा एकमेकाशी काय संबंध आहे तो शोधूया. 1 क्रमांकाच्या आकृतीस 45 अंशामध्ये डावीकडे वळवले असता 2 क्रमांकाची आकृती मिळाली आहे आणि त्याच्या मधोमध एक रेषा वाढली आहे. तर 2 क्रमांकाच्या आकृतीस 45 अंशात डावीकडे वळवल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची आकृती मिळते आणि येथे 2 रेषा वाढल्या आहेत. तर हाच क्रम लक्षात घेता चौथ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची आकृती 45 अंशात डावीकडे वळलेली असेल आणि आतमध्ये 3 रेषा वाढलेल्या असतील. तर अशी आकृती आहे पर्याय क्रमांक डी, म्हणून आपण पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 8च्या 3 प्रश्नाकृत्यांचं निरीक्षण केले असता आपणास लक्षात येते की 1 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 2 क्रमांकाची आकृती मिळते आणि 2 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 3 क्रमांकाची आकृती मिळते आणि याच क्रमाने 3 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 4 क्रमांकाची आकृती मिळायला हवी आणि ती आहे पर्याय क्रमांक ए, म्हणून आपण पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 9च्या प्रश्नाकृत्यांमध्ये बऱ्याच छोट्या आकृत्या आहेत. सर्वप्रथम आपण केंद्रस्थानी असलेल्या काळे वर्तुळ आणि त्याच्या बाजूची रेषा याच्यावरती लक्ष केंद्रित करून प्रत्येक आकृत्याचं निरीक्षण केलं असता 3ही आकृत्यांमध्ये हा भाग आहे. यानंतर त्याभोवती असणाऱ्या आकृत्यांचे आपण निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये सप्तकोन म्हणजे 7 बाजू असलेली आकृती आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये षटकोन, तिसऱ्या आकृतीमध्ये पंचकोन, या क्रमाने एक एक बाजू कमी होत चौथ्या आकृतीमध्ये चौकोन असायला हवा. आणि उत्तर आकृत्यामध्ये बी आणि सी हे 2 असे पर्याय आहेत ज्याच्यामध्ये चौकोनाची आकृती आहे. म्हणजे आपले येणारे उत्तर हे या 2 पर्यायांपैकीच असू शकते हे निश्चितपणे सांगता येऊ शकते. आता 3ही प्रश्नाकृत्यातील 4 कोपऱ्याला असणाऱ्या विविध आकृत्या यांचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की या आकृत्या उजव्या दिशेने एक एक कोपरा पुढे सरकत आहेत. याच क्रमाने चौथ्या क्रमांकाची आकृती ही पर्याय क्रमांक बी येते, म्हणून आपण पर्याय क्रमांक बी चे वर्तुळ काळे करणार आहोत.
प्रश्न क्रमांक 10च्या प्रश्न आकृत्यांचे निरीक्षण केले असता 1 क्रमांकाची आकृती ही 90 अंशात उजवीकडे वळवली असता 2 क्रमांकाची आकृती मिळते. 2 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 3 क्रमांकाची आकृती मिळते. याच क्रमाने आपण 3 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात घड्याळाच्या दिशेने उजवीकडे वळवले असता 4 क्रमांकाची आकृती मिळायला हवी आणि दिलेल्या उत्तर पर्यायांमध्ये अशी आकृती आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण मालिका पूर्ण करा या घटकातील स्वाध्याय प्रश्न सोडवित आहोत. यानंतरचे स्वाध्याय प्रश्न व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानसिक क्षमता चाचणी या पाठातील पहिल्या 3 पाठाची लिंक वरील आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे. आपण अद्याप त्यांचा अभ्यास केला नसेल तर त्यांचा अभ्यास नक्की करावा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.